सावरगाव श्री नागनाथ देवस्थान येथे अमावस्येनिमित्त महाप्रसाद. हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील श्री नागनाथ महाराज देवस्थान येथे दर अमावस्येनिमित्त श्री नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. यानिमित्त अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. शुक्रवार दिनांक 17 रोजी अमावस्येनिमित्त शिवाजी वसंत कुंभार आणि भागवत तात्या कुंभार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी रुचकर मसूर डाळीचे सांबर, जिलेबी, राईस या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी श्री नागनाथ महाराज अन्नदान सेवा समितीचे राजकुमार माने, चंद्रकांत गाभणे, बालाजी फंड, पिंटू गवळी, दादासाहेब काडगावकर, रघुनाथ ढोकळे यांनी महाप्रसाद वाटप व्यवस्थापनासाठी परिश्रम घेतले. धाराशिव न्यूज रिपोर्टर दादासाहेब काडगावकर, सावरगाव, धाराशिव. जागृत देवस्थान नागनाथ मंदिर या मंदिराच्या प्रत्येक आमुष्याला आमच्या गावातल्या तरुण पोरांनी जे उपक्रम राबविलेला आहे. प्रत्येक आमुष्याला महाप्रसाद वाटप करतात. बरेचसे आमची तरुण पिढी नागोबाच्या मंदिरात सेवा करतात. प्रत्येक आमुष्याला राजकुमार हरिचंद्र माने, सावरगावचे जागृत देवस्थान नागनाथ मंदिर या मंदिरामध्ये मागील 4 वर्षापासून अन्नदान संकल्प चालू केला आहे. दर अमावस्येला प्रत्येक गावातील एक दानशूर व्यक्ती आहे, हे स्वतः दान करत असतात. गावातील आजूबाजूच्या खेड्यातील 4-5 खेड्यातील आणि गावातील समस्त नागरिक दर्शनाचा लाभ घेऊन अन्नदानाचा लाभ घेत असतात. किती दर अमावस्येला किती लोक महाप्रसाद घेतात? दर अमावस्येला 1000 ते 1500 लोक अन्नदानाचा लाभ घेत असतात. किती वर्ष? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले आहेत. काय संकल्प अन्नदान सेवा समितीचा? अन्नदान हे अविरतपणे कंटिन्यू चालू ठेवण्याचा विचार आहे आमचा आणि प्रत्येकाचा सहभाग भरपूर होत मिळत आहे. जवळपास 4-5 महिने वेटिंग मध्ये आहेत दान करणारी व्यक्ती आणि प्रत्येकाचा सहभाग भरपूर होत आहे. श्रावण महिन्यातल्या नागपंचमीच्या यात्रे दिवशी सावरगावची मोठी यात्रा होती. नागपाल एकत्र मध्ये 5 दिवस राहतात आणि धाराशिव परिसरातील लातूर, सोलापूर, पुणे येथील भाविक फक्त 5 दिवस कंटिन्यू लाभ घेतात आणि नागपंचमी दिवशी मोठी गणांची मिरवणूक वगैरे असते. आणि सावरगावचे जे काही लेकी आहेत बाहेरगावी ते प्रत्येक नागपंचमीलाही माहेरी येत असतात. 17/4/2020 ची 2026 ची महाप्रसाद हा शिवाजी वसंत कुंभार व भागवत शंकर कुंभार यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे.